नमस्कार मित्रांनो, मनीमेव मराठी या आर्थिक जागरूकता विषयक चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजचा महत्त्वाचा विषय आपण मांडणार आहोत. तो विषय आहे, तुमचा पैसा बोलतो का किंवा तो शांत बसून राहतो का? शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, नियमित लाभांश, भांडवली कर या संकल्पना ऐकून तुमच्या मनात संभ्रम निर्माण होतो का? जर होत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. आज आपण हिशोबी मनाने पैसा वाढवा या विषयावर चर्चा करणार आहोत, जिथे आपण शिकणार आहोत मुका पैसा आणि बोलका पैसा यातील फरक काय आहे, स्मार्ट गुंतवणुकीची धोरणे कोणती, बाजारातील बदलांचा आपल्या संपत्तीवर होणारा प्रभाव, नियमित परतावा मिळवण्यासाठी नामांकित गुंतवणूक पर्याय कोणते असू शकतात. तर मित्रांनो, चला जाणून घेऊया आपला पैसा बोलका कसा बनवायचा आणि स्मार्ट गुंतवणूक करून संपत्तीची वाढ कशी करायची. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या विषयाला. दाम दसपट गोपाळ गलगली हे काय म्हणतात आपल्या पुस्तकात पहा. मुका पैसा आणि हिशोबी मन. पैसा जरी गोल असला तरी तो स्वतः पळू शकत नाही, परंतु मनाला पाय नसले तरी ते सैरभैर धावू शकते. दोन्ही एकत्र आले तर मुका पैसा बोलका होतो. पैसा बोलका होणे म्हणजे सुस्त पडून राहिलेल्या पैशाला चांगल्या गुंतवणुकीचा मार्ग दाखवणे किंवा कमी परतावा देणाऱ्या गुंतवणुकीतून जास्त परतावा देणाऱ्या गुंतवणुकीकडे त्याला मार्गस्थ करणे. हिशोबी मन स्वतः विचार करते, मार्केटकडे तिचे लक्ष असतेच. मासिके, वर्तमानपत्रे, रेडिओ, टी व्ही ते ऐकत असते किंवा पाहत असते. रस्त्यात चालताना किंवा गाडीतून प्रवास करताना कोणत्या कंपनीच्या जास्त स्कूटर्स किंवा मोटारसायकली दिसत आहेत, कोणाचे नवीन मॉडेल आले आहे, कोणत्या कार्स जास्त दिसत आहेत, लोक कोणते मोबाईल वापरतात, ट्रक्स, बसेस कोणत्या कंपनीच्या आहेत, जाहिराती कोणत्या कंपन्यांच्या आहेत, दुकानात कोणत्या कंपन्यांचा माल प्रामुख्याने दिसतो आहे, पार्टीजमधून कोणत्या कंपनीचे मद्य पुरवले जात आहे, लोकांचे पेहराव कोणत्या कंपनीचे आहेत, हातातले घड्याळ किंवा बांगडी कोणत्या कंपनीची असावयाची शक्यता आहे, डोळ्यावरचा गॉगल रेबॅनचा आहे का, पायातले बूट बाटाचे आहेत का आदिदासचे, या सर्वांचे लक्ष मनाचे असतेच. अशी शेकडो लाखो मने पैसा बोलका करत असतात, मुक्त शॉपिंग करत असतात, खिसा मोकळा करत असतात, ब्रँडेड वस्तूंच्या बाजाराला उचलून धरत असतात. त्या ब्रँडेड वस्तू तयार करणाऱ्या किंवा विकणाऱ्या कंपन्या भरभराटीला येत असतात, त्यांच्या शेअरचे भाव वाढत असतात, ते भरपूर लाभांश आणि बोनस शेअर्स देत असतात. त्यांच्या असल्या शेअर्सवर हिशोबी माणसाचे मन बसते. मुका पैसा त्यात गुंतवला जातो, पैसा बोलका होतो. शेअर बाजारातला इंडेक्स तो हालता ठेवतो. गुंतवणुकीच्या योजना गुंतवणूकदारांनी स्वतः केल्या पाहिजेत. दुसऱ्यांचे ऐकून केलेल्या गुंतवणुकी फारशा फायदेशीर ठरत नाहीत. असा अनुभव तुम्हाला आलाच असेल. कपडे आपण टेलरकडून शिवून घेतो, औषधे आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतो, केस आपण कारागिराकडून कापून घेतो, पण गुंतवणूक मात्र प्रत्येकाने स्वतःची स्वतःला करायची असते. स्वतःचे दात घासल्यासारखे. म्युच्युअल फंड हा दुसऱ्या कोणी आपले पैसे गुंतवणुकीचा मार्ग होऊ शकतो. वेळ नसलेले किंवा गुंतवणुकीच्या अभ्यासात रस न घेणारे म्युच्युअल फंडाच्या हवाली आपले पैसे देतात आणि म्युच्युअल फंड हा हिशोबी माणसाचे काम करतो. परंतु हे हिशोब चुकले तर त्याचा भुर्दंड आपल्याला पडतो. जर हिशोब बरोबर आले तर म्युच्युअल फंड आपली किंमत वसूल करून राहिलेली रक्कम आपल्याला अदा करते. हिशोब चुकला तरी आपली किंमत वसूल करायला ती मागे पुढे पाहत नाहीत. नोकरांचे पगार भत्ते, फायनान्शियल ॲनालिस्टचे गलेलठ्ठ पगार, जाहिराती, ऑफिस भाडे,
फोन, टपाल इत्यादी खर्च वजा करून राहिलेली रक्कम NAVच्या स्वरूपात जाहीर केली जाते. परंतु गुंतवणूकदाराने स्वतः अभ्यास करून गुंतवणूक करण्याचे ठरवले तर होणारा फायदा किंवा तोटा पूर्णपणे स्वतःला मिळवता येतो. त्यावरची करमाफी पूर्णपणे मिळवता येते. हिशोबी मन गुंतवणुकीचे निकष स्वतःच ठरवते. दुसऱ्याचे ऐकते, वर्तमानपत्र वाचते, TV वरील शेअर बाजाराचे चॅनल बघते, पण कोणत्या शेअरमध्ये पैसे गुंतवायचे किंवा गुंतवणूक काढून घ्यावयाची हे स्वतः ठरविते. असले काही आडाखे असतात जे आता आपण पाहूया. पहिला मुद्दा, नामांकित कंपनी. कंपनीचे नाव मिळवलेले असले पाहिजे, म्हणजेच ती नावाजलेली पाहिजे. त्याचं ब्रँड सर्वांना माहिती असला पाहिजे. असली गुंतवणूक कमी जोखमीची असते. दुसरा मुद्दा, नामांकित व्यवस्थापन. कोणत्याही कंपनीचे यश ते व्यवस्थापन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर किंवा मालकावर असते. आपल्या नावाला जपणारी, आपल्या कल्चरला जपणारी, सरकारचे सर्व नियम पाळणारी कंपनी गुंतवणुकीच्या योग्य असते. उलट सरकारचे नियम तोडणारी, सरकारशी संघर्ष करणारी कंपनी हळूहळू दूर जायला लागते. तिसरा मुद्दा, नामांकित वस्तू किंवा सेवा पुरविणारी कंपनी गुंतवणुकीस योग्य ठरते. असल्या वस्तूंची किंवा सेवेची मागणी सदैव वाढती असायला पाहिजे. चौथा मुद्दा, नियमित लाभांश आणि बोनसचे वाटप करणारी कंपनी गुंतवणुकीला योग्य ठरते. किती टक्के लाभांश देते हे पाहण्यापेक्षा एकूण फायद्याच्या किती टक्के लाभांश म्हणून वाटला जातो याकडे लक्ष पाहिजे. दर 3 ते 4 वर्षांनी बोनसचे वाटप करणारी कंपनी गुंतवणूकदारात मान्यता पावते. पाचवा मुद्दा, टर्नओव्हर टॉपर्स किंवा बेस्ड ऑन BSE और NSE यासारखे वर्तमानपत्रातले कॉलम्स पाहून शेअरची निवड केली पाहिजे. कमी जास्त दोन्ही किमतीचे शेअर्स आपल्याकडे असावयास पाहिजे. जसे की इन्फोसिस, रिलायन्स, ONGC, टाटा मोटर्स, टिस्को यासारख्या वेगळ्या वेगळ्या कंपन्या किमती जास्त असलेल्या शेअरबरोबर सेल, भारती टेली, NTPC, पॉवर ट्रेडिंग यासारखे कमी किमतीचे पण वाढ दर्शवणारे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायला पाहिजे. सहावा मुद्दा, हिशोबी मन काही वेळेला सट्टा स्वरूपी गुंतवणुकीकडे आकृष्ट होत असते. दीर्घ मुदतीची, मध्यम मुदतीची, अल्पमुदतीची आणि सट्टा स्वरूपी गुंतवणुकीमध्ये एकूण गुंतवणूक विभागली जाते. सर्वच गुंतवणूक शेअरमध्ये नसते. शेअर्सबरोबर सोने, घर, जमीन, म्युच्युअल फंड, मुदत ठेवी यामध्ये गुंतवणूक विभागली जाते. एवढेच नव्हे तर घरात ठेवलेली 10 ते 15 हजार रुपयाची रोकड देखील गुंतवणूक म्हणून समजली पाहिजे. कारण कोणत्या वेळेला पैसे लागतील हे काही सांगता येत नाही. एकूण गुंतवणुकीचा एखादा अल्पसा भाग 5% सट्टा स्वरूपी गुंतवणुकीत ओढला जातो. येथे फायदा तोट्याची जाणीव लगेच होते. जोखीम जास्त घेतली तर फायदाही जास्त किंवा तोटाही जास्त होतो. पण काही आडाखे बांधून फायदा जास्त पण तोटा कमी करता येतो. हिशोबी मनाला खाद्यसुद्धा मिळते. सर्वच शेअर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होत नसतो. फायद्याबरोबरच तोट्याचीही शक्यता असतेच. परंतु एकूण व्यवहारात फायदा होतो आहे ना हे पाहिलं पाहिजे. उदाहरणार्थ आपण वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स पडताळू शकता. साधारणतः 10 कंपनीतील शेअर्स गुंतवणुकीपैकी 3 चांगल्या फायदा देणाऱ्या, 4 मध्यम फायदा देणाऱ्या आणि उर्वरित 3 तोटा दर्शवणाऱ्या गुंतवणुकी ठरू शकतात. परंतु सर्व गुंतवणूक एक धरली तर बऱ्यापैकी फायदा होतो. परंतु यासाठी शेअर मार्केटकडे लक्ष पाहिजे, थोडा अभ्यास पाहिजे. मुख्य म्हणजे गुंतवणुकीला तिची करामत दाखवण्यासाठी थोडा वेळसुद्धा पाहिजे. मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकी बऱ्यापैकी फायदा देऊन जातात. तोटा दर्शवणाऱ्या गुंतवणुकी बहुतेक अल्पकालीन ठरतात.
पैशाची अडचण भासत असल्याने गुंतवणुकी तोट्यात काढल्या जातात. शेवटी करमुक्त फायद्याकडे हिशोबी मनाचे लक्ष असतेच. बँकेतल्या मुदत ठेवीवरचे व्याज रुपये 12,000 पर्यंतच करमुक्त आहे. आता नियम बदललेले असू शकतात, परंतु शेअर खरेदी विक्रीतला अल्पकालीन म्हणजेच 12 महिन्याचे आत नफ्यावर फक्त 10% भांडवली कर द्यावा लागतो. तर दीर्घ मुदतीच्या म्हणजेच 12 महिन्यापेक्षा जास्त फायद्यावर कर नाही हे हिशोबी मनाला माहीत असते. एवढेच नव्हे तर कोणाचेही 1 लाख रुपयाच्या वरपर्यंतचे उत्पन्न करमाफ आहे हे जाणून हिशोबी मन घरातल्या जाणत्या लोकांमध्ये गुंतवणूक विभागून करमुक्त फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत असते. घरातल्या 65 वर्षीय वयाच्या वरच्या कुटुंबियांना रुपये 1,85,000 पर्यंत आणि महिलांना 1,35,000 पर्यंत प्राप्ती करायची सवलत आहे किंवा आता ती बदलती असू शकते हे हिशोबी मन जाणून असते. मित्रांनो, जाता आता मोठ्या शहरातून हेल्मेटची सक्ती होणार असेल तर दुचाकी चालविणाऱ्याला आणि मागे बसणाऱ्याला देखील जवळजवळ 1.5 कोटी हेल्मेट्स लागणार आहेत असा अंदाज असेल. तर एका हेल्मेटची किंमत 300 रुपये जरी धरली तरी 450 कोटी रुपयांचे मार्केट तयार होणार आहे. एखादे हिशोबी मन हेल्मेट तयार करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरचा देखील मागोवा घेत असेल. तर मित्रांनो, पैसा हा केवळ कमवण्यासाठी नाही तर तो वाढवण्यासाठी असतो. मोका पैसा म्हणजेच निष्क्रिय संपत्ती तुम्हाला श्रीमंत बनवू शकत नाही, पण हिशोबी मनाने गुंतवलेला पैसा तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य देऊ शकतो. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, नियमित लाभांश आणि योग्य गुंतवणूक धोरणे हे सगळे समजून घेतले तर तुमच्या पैशाला मूल्यवृद्धी आणि स्थैर्य मिळते. महत्त्वाचे म्हणजे बाजारातील बदल, दैनंदिन घडामोडी आणि नामांकित कंपन्यांचा अभ्यास करत तुम्ही आर्थिक निर्णय घेतले तर तुमच्या गुंतवणुकीवर सुरक्षित आणि चांगला परतावा मिळू शकतो. यासाठीच आम्ही तुमच्यासाठी एक योजना आणलेली आहे, ज्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल आणि स्क्रीनवर सुद्धा मिळालीच असेल. तर तुम्हाला शेअर मार्केट गुंतवणूक बेसिक माहिती हवी असेल तर तुम्ही संपर्क करू शकता. तर मित्रांनो, आता वेळ आली आहे विचार करण्याची. तुमच्या पैशाला योग्य दिशा देण्यासाठी, फक्त कमवण्याऐवजी तो वाढवण्यासाठी आणि हिशोबी मनाने स्मार्ट गुंतवणूक करण्याची. या विषयावर तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला न चुकता सबस्क्राईब करायला विसरू नका. चला शिकूया, समजून घेऊया आणि आपल्या आर्थिक भविष्यासाठी मजबूत पाऊलं टाकूया. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.